झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. मारहाणीनंतर महिलेने घेतला गळफास. आत्महत्येपूर्वी व्हिडिओत सांगितली आपबीती. शिंदखेडा तालुक्यातील मेथी गावातील घटना. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील मेथी गावात राहणाऱ्या एका महिलेने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे कृत्य करण्याआधी या महिलेने स्वतःचा व्हिडिओ बनवून आपण स्वतःचा घात करणार असल्याचं सांगितलं. महिलेच्या काही नातलगांनी तिला अश्लील शिवीगाळ करीत जबर मारहाण केल्याचा आरोप या महिलेने व्हिडिओद्वारे केलाय. मला माझं देराणीने मला हानमार केले आहेत. त्यांनी मारून माझी देराणीचं आहे बाप, त्यांची तिचं दोघी आत्याचं नवरा, तिची चुलत आजी आणि तिची बापाचं आत्या, त्यांच्या फुवा, या 10 जणी येऊन मला खूप हानमार केली आहेत. म्हणून मला खूप घाण शब्द वापरलेले आहेत. म्हणून माझ्या जीवाचं मी घात करते. मला 4 मुले आहेत. माझ्या 4 मुलांचं न्याय भेटायला पाहिजे. माझ्या मुलाला न्याय. या घटनेसंदर्भात विनोद वडार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी घटनास्थळी भेट दिली. शिंदखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड हे या घटनेचा तपास करीत आहेत. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडईच्या. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.